बालमित्रांनो, आज पाहूया पान नंबर 6 वरील 17वी पुस्तके ही कविता। अतिशय सुंदर अशी असलेली ही जी कविता आहे ही तुम्ही मन लावून ऐका आणि त्यानंतर तुम्ही ती मुखोद्गत करा। एकदा का तुम्हाला ही कविता पाठ झाली बालमित्रांनो की त्याच्यानंतर याचे स्वाध्यायाचे प्रश्न सोडवा। ऐका। पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या युगायुगांच्या। पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या युगायुगांच्या। माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एकेका क्षणाच्या एकेका क्षणाच्या। जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या प्रेमाच्या कटुतेच्या। तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या गोष्टी पुस्तकांच्या। पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या युगायुगांच्या। माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एकेका क्षणाच्या एकेका क्षणाच्या। जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या। तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या गोष्टी पुस्तकांच्या। पुस्तके काही करू इच्छितात तुमच्या जवळच राहू इच्छितात। पुस्तके काही करू इच्छितात तुमच्या जवळच राहू इच्छितात। पुस्तकात पाखरं चिवचिवतात पुस्तकात आखर सळसळतात। पुस्तकात पाखरं चिवचिवतात पुस्तकात आखर सळसळतात। पुस्तकात निर्झर गुणगुणतात पुस्तक परीकथा ऐकवतात। पुस्तकात निर्झर गुणगुणतात पुस्तक परीकथा ऐकवतात। पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे। पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे। पुस्तकांची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे। पुस्तकाची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे। तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात। पुस्तक काही सांगू इच्छितात तुमच्या जवळच राहू इच्छितात। पुस्तक काही सांगू इच्छितात तुमच्या जवळच राहू इच्छितात। पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या। अशा प्रकारे कविता झाली। आवडली का बालमित्रांनो तुम्हाला? मुलांनो, कविता जर तुम्हाला आवडली असेल तर पुन्हा म्हणा आणि ही पूर्ण कविता पाठ करा। आता कविता तर तुम्हाला पाठ होईलच रे, कदाचित तुम्हाला पाठ पण झाली असेल, पण हे जे कवी आहेत सफदर हाशमी यांनी ही जी लिहिलेली कविता आहे या कवितेमधल्या काही शब्दांचा अर्थही तुम्हाला कळणं आवश्यक आहे। युगायुगांच्या म्हणजे खूप खूप काळापासून खूप पूर्वी काळापासून वेगवेगळ्या काळातील असा अर्थ आहे। पुन्हा वर्तमान म्हणजे सध्याचा काळ, भूतकाळ म्हणजेच काय रे मागचा काळ, एक एक क्षण म्हणजे काय प्रत्येक क्षणाच्या,
जिंकल्याचा म्हणजे तुम्ही मॅच जिंकतात ते क्षण, हारल्याचा तुम्ही हारलात एखाद्या वेळेस तर तो क्षण, प्रेमाचा, कटुतेचा म्हणजेच काय कडवटपणाचा, कटुता म्हणजे आलं का लक्षात. अशा ह्या पुस्तके आहेत आणि ह्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. आलं का लक्षात. आता तुम्हाला एक शब्द तुम्हाला लक्षात येत, पुस्तकात पाखरं चिवचिवतात म्हणजे पुस्तकामध्ये वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज, वेगवेगळ्या पक्ष्यांचं वर्णन तिथं दिलेलं असते. त्यासोबतच काय पुस्तकात आखरं सळसळतात. आता आखरं म्हणजे काय बालमित्रांनो, आखर म्हणजे अक्षर, हे लक्षात ठेवा. पुस्तकात आखरं सळसळतात म्हणजे पुस्तकात अक्षरं वेगवेगळे असतात. आलं का लक्षात. पुस्तकात निर्झर गुणगुणतात म्हणजे निर्झर म्हणजेच काय रे, झरे. पुस्तकात वेगवेगळ्या झऱ्यांची माहिती असते आणि ते गुणगुणून म्हणजे जसं काही ते झरे एक आवाज, एक गाणं गुणगुणायलेत असं वाटतं. पुस्तकं परिकथा ऐकवतात म्हणजे पुस्तकामध्ये परिकथा असतात. पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे म्हणजे पुस्तकाच्या माध्यमातूनच आपल्याला रॉकेट कसं उडवायचं आकाशात ते कळतंय, जे तुम्हाला चित्रात बघायला मिळते बरं का रे. अशा प्रकारे ह्या पुस्तकाची उत्तुंग भरारी म्हणजे उत्तुंग म्हणजे काय खूप खूप उंच भरारी आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाची उंच भरारी मारता येते. कारण ही पुस्तकाची दुनिया न्यारी आहे. न्यारी म्हणजे काय, वेगळी आहे. अशा प्रकारे बालमित्रांनो ह्या पुस्तकामधल्या ह्या कवितेमधल्या काही अवघड शब्दांचे मी अर्थ सांगितले. आता हे सगळे अवघड शब्द तुम्ही पाठ करा बरं. युगायुगांच्याच म्हणजेच काय खूप काळापासूनच्या किंवा वेगवेगळ्या काळातील. कटुता म्हणजे कडवटपणा, उत्तुंग म्हणजे खूपच उंच किंवा भव्य, न्यारी म्हणजे वेगळी, निर्झर म्हणजे झरा, आखर म्हणजे काय अक्षर. समजलं बालमित्रांनो. बघूया आता स्वाध्याय. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. पुस्तके कोणाकोणाच्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे. मग काय असेल ह्याच्यात उत्तर. पुस्तके कोणाकोणाच्या गोष्टी सांगतात असं कवितेत म्हटलं आहे. तर पुस्तके युगायुगांच्या माणसांच्या, जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या गोष्टी सांगतात. पुस्तके जिंकल्याच्या, हारल्याच्या, एक एक क्षणाच्या गोष्टी सांगतात. तसेच प्रेमाच्या व द्वेषाच्या गोष्टी सांगतात. कधी परिकथेतील कल्पना तर कधी विज्ञानाचे वास्तव मंत्र सांगतात. समजलं मुलांनो. पाठ करा हा. आणि बालमित्रांनो यापेक्षाही तुमचं उत्तर वेगळं असेल तर चालेल बरं का. असं काही नाही की माझं तेच बरोबर, तर मी नेहमी असं म्हणतो जे बरोबर आहे ते माझं. दुसरा प्रश्न आ, पुस्तके तुमच्याजवळ का राहू इच्छितात. पुस्तके आपल्याला पुराण काळापासून विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत अनेक आश्चर्यकारी गोष्टी सांगत आहेत. विश्वातील माहितीचा खजिना पुस्तकात आहे. या सर्व गोष्टी लहान मुलांना समजाव्यात, मुलांनी पुस्तकात रममान व्हावे यासाठी पुस्तके लहान मुलांजवळ राहू इच्छितात. या कवितेचे कवी सफदर हाशमी ह्यांना असं का वाटतंय की आपण पुस्तकाच्या विश्वात जायला हवे, असं कवीला का वाटतंय. तर त्याचं कारण काय, पुस्तकात पाखरं किलबिलतात, अक्षरं सळसळतात, झरे गुणगुणतात आणि पुस्तकात काय आहे, झरे गुणगुणतात तर आहेत तर पुस्तकात जशा पर्यांच्या अजब कथा आहेत, तसे रॉकेटचे तंत्र व विज्ञानाचा मंत्रही आहे. पुस्तकांची दुनिया निराळी आहे व त्यात ज्ञानाची उंच भरारी आहे. म्हणून आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवी म्हणतात. समजलं. पाठ करा. तसंच प्रश्न दुसरा,
पुस्तकं या कवितेतील खालील गोष्टी काय करतात ते लिहा. उदाहरणार्थ पाखरं काय करतात, चिवतात. तर आखरं काय आहेत, आखरं म्हणजे अक्षरं सळसळतात. निर्झर म्हणजे झरे गुणगुणतात. कवितेच्या ओळी पूर्ण करा. पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या. पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. तसंच पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखर चिवतात, पुस्तकात आखर सळसळतात. पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तक परीकथा ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. मला न धड्यांपेक्षा कविताच फार आवडतात बरं का. फार मजेदार प्रश्न आणि उत्तर असते, कविता छान असते. प्रश्न चौथा, पुस्तकांचे जग वेगळे असते, याबद्दल शिक्षक पालक मित्रांशी चर्चा करा आणि लिहा. काय असेल मग? पुस्तकांचे जग कधी ज्ञानवर्धक असते, कधी प्रेरणा देणारे असते, तर कधी काल्पनिक असते. पुस्तकातील घोडा चंद्रापर्यंत उडतो आणि चंद्राला त्याच्या पायाचा खूर लागल्यामुळे चंद्रावर डाग पडतो. पुस्तकाच्या जगात पशुपक्षी माणसांप्रमाणे बोलतात. पुस्तकांचे जग हे वेगळंच असते. बालमित्रांनो, नुकताच प्रदर्शित झालेला छावा हा चित्रपट अगदी छावा या कादंबरीतूनच निर्माण झालेला आहे. म्हणजे छावा हे जे पुस्तक होतं, ह्या पुस्तकातूनच आपल्याला चित्रपट बघायला मिळतोय. म्हणजे किती छान पुस्तकं असतात. तुमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? आमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे म्हणून आम्ही पुस्तकाला कव्हर लावू आणि पुस्तके काळजीपूर्वक हाताळू. पुस्तकं तुमच्याशी बोलते आहेत अशी कल्पना करा. 8 ते 10 वाक्य लिहा. अरे हा तर फार मनोरंजक प्रश्न आहे आणि याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं पण येऊ शकते बरं का. आता आम्ही काय सांगतो तेच तुम्ही लिहावं असं काही नाही आहे. हे ऐकून हे वाचून तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकतात. कारण तुम्ही काय आयरे गैरे नत्तू खैरे पोरं आहात का? तुम्ही तर 5वीचे हुशार मुलं आहात. एकदा पुस्तक माझ्याशी बोलले. ते म्हणाले, मी तुला ज्ञान देतो, तुझी करमणूक करतो, तरी तू माझी आबाळ करतोस. एकदा तुला तुझ्या मित्राचा राग आला तेव्हा तू मला त्याच्यावर फेकून मारलेस. त्यामुळे माझी पाने फाटली. तू नेहमी माझ्या पृष्ठावरील शब्दावर आणि वाक्यावर रेघोट्या ओढत असतोस. त्यामुळे मी कसा तरीच दिसू लागतो. परीक्षेच्या वेळीही पुष्कळदा मला तू घेऊन जातोस, पण माझा अभ्यास करायला नव्हे तर तुझ्या उत्तरपत्रिकेत माझी कॉपी करायला. तू मला विकत घेतलेस हे खरे, पण माझा नीट सांभाळ कर. मला गुलामाप्रमाणे वागू नकोस. तुम्ही वाचलेल्या किमान 5 पुस्तकासंबंधी खालील मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात माहिती लिहा. पुस्तकाचं नाव मनाच्या एकाग्रतेचे रहस्य, पण कुणाच्या? विद्यार्थ्यांसाठी आहे. लेखक कोण आहेत? स्वामी पुरुषोत्तमानंद. विषय काय? एकाग्रतेचा. आवडलेली वाक्य काय आहे त्यामध्ये? तर आळस हा माणसाचा शत्रू आहे. नवे शब्द काय आहेत? श्रद्धा, प्रेम. दुसरं पुस्तकाचं नाव दीपस्तंभ. लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले. विषय समाजसेवकांचा, देशसेवकांचा परिचय. आवडलेली वाक्य? माझ्या शत्रूला मारीत मारीत मरेन. नवे शब्द काय आहे त्यामध्ये? तर चारित्र्य, राष्ट्रनिष्ठा,
समर्पणशीलता हे नवे शब्द. पुस्तकाचं नाव रिच डॅड पुअर डॅड. लेखक रॉबर्ट टी कियोसाकी. विषय एक चरित्र. आवडलेली वाक्य. मालमत्ता आपल्याकडे पैसे जमा करते आणि कर्ज आपल्या खिशातले पैसे काढून घेते. नवे शब्द कर्ज, व्याज, फायदा, नुकसान. अशा प्रकारे बालमित्रांनो आणखीन 2 पुस्तकांची नावं तुमचं तुम्ही लिहिताल अशी मला आशा आहे. आणि आत्ता दाखवलेली पुस्तकं नक्कीच तुम्ही वाचताल हेही आम्हाला आशा आहे. शिकवलेला भाग तुम्हाला समजला असेल आणि यावरून तुम्ही परीक्षेत खूप छान मार्क घेताल. धन्यवाद.